मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। बाहेर आपलं पाणीपुरी भेटते, त्याच पद्धतीने मी आज पाणीपुरी रेसिपीची व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पाणीपुरी हा पदार्थ सगळ्यांच्या खूप आवडतीचा आहे। लहानापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना पाणीपुरी आवडते। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। तर मी इथं घेतलेलं आहे, आपण तिखट पाणी बनवायचे पुदिन्याचं। तर मी इथं घेतलेला आहे पुदिना, कोथिंबीर घेतली, हिरवी मिरची घेतली, अद्रक घेतली। आता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। मी इथं घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं, त्यामध्ये आपण पुदिना टाकून घेऊ, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि अद्रक, चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। इथं पाणी टाकून आणखीन एकदा फिरवून घेऊ। मस्त अशी इथं बारीक झालेली आहे। आता आपल्याला त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे 1 ग्लास। इथं आपल्याला जास्त बनवायची आहे, अशा पद्धतीने मी 1 ग्लास पाणी टाकून घेणार आहे। पाणीपुरीचं तिखट पाणी आहे। मी अर्धा चमचा पाणीपुरी मसाला घालून घेणार आहे। पाणीपुरी मसाला घातल्याने ना आपली ही चटणी खूपच टेस्टी आणि चविष्ट लागते। इथं आपलं पाणीपुरीची तिखट पाणी तयार झालेलं आहे। आपण त्याची गोड आंबट पाणी बनवून घेणार आहोत। इथं मी 1 तास चिंच भिजायला घातली होती। ती छान अशी भिजलेली आहे। ती आपल्याला अशा पद्धतीने हातावर चोळून घ्यायची। व्यवस्थित चोळून घेऊन आपल्याला ही चिंच परत बाहेर काढून घ्यायची त्या पाण्यातून, आणि हे पाणी ना गाळणीने एकदा गाळून घ्यायचं। चिंचेचं पाणी अशा पद्धतीने आपल्याला गाळून घ्यायचं कारण की चिंचेला कचरा वगैरे लागलेला असतो, त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला इथं गाळून घ्यायचं। इथं घेतलेला आहे अर्धी वाटी गूळ। आपल्याला गोड आंबट पाणी बनवून घ्यायचंय पाणीपुरीसाठी। आणि आता याला गॅसवरती आपण थोडीशी घट्ट होईपर्यंत शिजवून घेऊ। आपल्याला घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं पाणी। अशा पद्धतीने जर हे गोड आंबट पाणी जर बनवलं ना पाणीपुरीचं, खूप खायला टेस्ट आणि चविष्ट लागते पाणीपुरी। मी इथं घेतलेले आहेत 5 बटाटे उकडून आणि अशा पद्धतीने बारीक करून घेतलेले आहेत। आपल्याला बनवायचा आहे बटाट्याचा रगडा। तर आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत कोथिंबीर, इथं जिरा पावडर चमचा, धना पावडर अर्धा चमचा, थोडंसं लाल तिखट आणि पाणीपुरी मसाला, चवीपुरतं मीठ आणि थोडासा कांदा। आणि हे सर्व आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीने आपला इथं बटाट्याचा रगडा तयार झालेला आहे। अशा पद्धतीने मी इथं पाणीपुरीच्या पुऱ्या फोडून घेतलेल्या आहेत। आपण जे बटाट्याचं सारण बनवलं होतं ना, ते आपल्याला याच्यामध्ये अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे। जे आपण तिखट पाणी बनवलं होतं ना, हे आपण 1 चमचा याच्यामध्ये अशा पद्धतीने टाकून घेणार आहोत। आता आपण हे गोड पाणी बनवून घेतलेलं होतं ना गुळाचं आणि चिंचेचं, हे पण 1 चमचा अशा पद्धतीने टाकून घ्यायचं। कांदा आणि कोथिंबीर मी एकत्र करून घेतलेली होती चिरून, ही थोडी थोडी अशा पद्धतीने याच्यामध्ये टाकून घ्यायची। पाणीपुरीची बारीक शेव घेतलेली आहे, ही थोडी थोडी आता आपल्याला याच्यावरती अशा पद्धतीने टाकून घ्यायची।
पहा मस्त अशी माझी इथं पाणीपुरी तयार झालेली आहे. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाहेर जशी मिळते ना तशीच मी आज पाणीपुरी इथं घरी बनवलेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून पहा. धन्यवाद.